त्याचा मृतदेह सुद्धा आम्हाला देऊ नका, तो कचऱ्यात टाका किंवा कुठेही गाडून टाका, आम्हाला देऊ नका असं त्यांच्या पत्नी म्हणतात. आपल्या बरोबर त्यांचा मुलगा आहे, आपण जाणून घेऊया की तोही आता जाणता झालेला आहे, मोठा झालेला आहे. तर तू काय करतो उदरनिर्वाहासाठी, काय करतो? मी जॉबला होतो, पण सध्या मी माझे पेपर असल्यामुळे मी एम ए सेकंड इयरला आहे. त्यामुळे मी सध्या कुठे जॉबला नव्हतो. आम्ही दोघं जण, मम्मी आणि मी आमच्या घरीच असायचो गावामध्ये. तुला कधी कळाली ही घटना मला ही घटना घडलेलं मला कळलं 5:30 वाजता. मला हे समजलं फोनवरती असं असं झालंय म्हणून. तेव्हा तुला माहिती होतं का की आपले वडील नसरापूर परिसरात राहतात, फिरतात? हो, माहिती होतं ना. तू काही त्यांना भेटायचा प्रयत्न केला? मी कधीच त्यांना भेटायचा प्रयत्न केला नाही, कारण की 2015 साली ज्यावेळेस आमच्या त्या चुलत बहिणीवरती ज्यावेळेस हे असं त्यांनी केलं होतं किंवा झालं होतं, तर तेव्हापासून त्याचा माझा संबंधच नव्हता. बाप म्हणून म्हणायची ह्याला लाज वाटत होती, कारण की मला ज्यावेळेस 1998 साली जो गुन्हा झाला होता त्यावेळेस माझा जन्म सुद्धा नव्हता. मी 2000चा माझा जन्म आहे, त्यावेळेस मला काही माहित नव्हतं असं झालंय म्हणून. आता माझी एवढीच चुकी आहे की मी त्याच्या पुढे जन्म घेतला, हीच माझी चुकी आहे म्हणावी लागेल घोर. आणि ह्या चिमुरडीविषयी मला अत्यंत निंदनीय प्रकार या की मी शब्द आहे ह्याला कायच बोलू शकत नाही. ह्याला लवकरात लवकर सरकारने ह्याच्यावरती ह्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि त्या चिमुरडीला न्याय दिला पाहिजे. एवढंच न्याय व्यवस्थेकडे ही माझी मागणी आहे. बाकी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही याच्यावरती. गावातल्या लोकांनी, त्या गावातल्या किंवा परिसरातील लोक चर्चा करतात की या माणसांनी याच्या आधी बऱ्याच महिलांवर अत्याचार केलेत किंवा या महिला समोर आल्या नाहीत. त्यावर तुला काय माहिती आहे? कारण तू तरुण मुलगा आहेस, गावात फिरतो, गावात जातो. मी गावात कधीही कुठल्याही म्हणजे मी फिरत नाही. माझं म्हटलं हे बरं काम बरं किंवा माझं म्हटलं हे बरं. मी गावातून माझ्या कुठं मी जात पण नाही. आणि तुम्ही म्हणतायचं हे आम्हाला यातमध्ये पोवलं गेले दोघांना, आणि त्यांनी तो तसं काय करत नव्हता. म्हणजे हे ते बाकीचं जे सांगितलं ना त्यांनी, ते काही सांगितलेलं आहे आमच्याविषयी त्यांनी. असं तुझ्यावरही काय आरोप केले गेलेत गावामध्ये? माझ्यावर तो म्हणजे आरोप हा झालेला आहे ना. ते मी त्या म्हणजे तसं हे नाही, ती बाचाबाची माझी झालेली, पण त्यातून काही उद्रेक करायचा प्रयत्न करतात, माझी बदनामी करायचा प्रयत्न करतात. ते शेतावरून आमची बाचाबाची झाली होती थोडीशी, पण ते कोयता वगैरे काही सांगून मला म्हणजे हे गुंतवण्याचा प्रयत्न करतायत यातमध्ये मला विनाकारण. आता ही एवढी घटना घडली जी राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजली गेली, त्या मुलीच्या विषयी सर्वांनी फार करुण भावना व्यक्त केल्या. तुला काय वाटतं की तुझ्या वडिलांबरोबर त्यांनी जर हे कृत्य केलंय तर त्यांना काय शिक्षा व्हावी? त्यांना ज्या मुलीचा जिथं मृतदेह सापडला त्या ठिकाणी नेऊन त्या व्यक्तीला त्या मुलीला जेवढे त्या वेदना झाल्या असतील त्याच्या कितीतरी वेदना त्या पतीने त्या माणसाला झाले पाहिजेत. म्हणजे ही समाज न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास नाही उडला पाहिजे. असं सरकारने न्याय दिला पाहिजे, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे सरकारने. आज माझा फक्त सगळ्यांना एवढंच हे सांगणं की मी त्याचा मुलगा आहे म्हणून मला त्याचा मला गुन्हा वाटतो, तिरस्कार वाटतो आजच्याला. मी 2 वेळा मला संपवण्याचा पण प्रयत्न केला, मला घरच्यांनी अडवलं. 2 वेळा मला हे झालं ना कळल्यानंतर मला 2 वेळा मी संपवायचा मला स्वतःला प्रयत्न केला. लाज वाटते सांगायला मला सगळ्या मीडियाला. तरी पण मला ह्या लोकांनी म्हणले की काय तसं करू नको, म्हणून मी आज मला स्वतःला सावरले यातून. पण तर तुझ्या भविष्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यात या घटनांमुळे. तुझ्या पुढच्या भविष्यात तुझ्या घटनांना, तुझ्या भविष्याला सुद्धा अडचणी निर्माण होणार आहे. हो, होणार आहेत ना. कारण की ती लोक सगळी म्हणतात की ह्यांना इथं आम्ही करणार नाही, घेणार नाही. आता आम्ही कुठं जायचं दोघांनी, सांगा आम्ही काय करायचं? आता आम्हाला ह्या माणसाने जसं केलंय ह्याला आम्ही जाहीर आमचा हेच आहे, म्हणजे त्याला कधीच आम्ही उभाच नव्हता केलं तिथं. आता पण आम्ही तिथं राहिले, म्हणजे तिथंच राहिलो होतो म्हणजे आता पण आता आम्ही कुठं जाणार, आम्ही काय करणार? हे आम्हाला सरकारने सांगावं, आम्हाला संरक्षण द्यावं. ही लोक आमच्या तिथली जी लोक आहेत, ती सगळी जे लोक काही सांगतायत आमच्याविषयी, ग्राउंडवरती कोणाला काही माहित नाही आमच्याविषयी, कोणी काही सांगते आता हे झालंय म्हणून. तुला 2 दिवसामध्ये, ह्या 2-3 दिवसामध्ये पोलिसांनी कोणी संपर्क करायचा प्रयत्न केला? कोणी मला प्रयत्न केला नाही. मला कुठल्या पोलिसांनी कोणी संपर्क करायचा प्रयत्न केला नाही, काही प्रयत्न केला नाही. पोलीस स्टेशनला बोलवलं वगैरे? नाही, अजिबात मला कोणी काय बोललं. तुमच्या घरावर नोटीस लावलेली आहे, तुला माहिती आहे की तुमच्या घराच्या दारावर नोटीस लावलेली आहे की तुमच्या वडिलांना अशाच्या कारणाकरता अटक करण्यात आली? हो, समजलं मला, काल समजलं मला ते मीडियाच्या माध्यमातून मला ते काल समजलं की असं झालंय म्हणून. काय होईल यानंतर? तुझ्या वडिलांना काही शिक्षा होईल किंवा आता कोर्टामध्ये तू काय मदत करायला जाणार आहेस का त्यांना? अतिशय हे कृत्य आहे कोर्टामध्ये, मी कसं जाऊ शकत नाही. मी त्याला माझ्या हाती दिला तर मीच त्याला फाशी देऊ शकतो. मी कसं त्याला कोण सोडवा, जाऊ शकत नाही, कधीच शक्यच नाही. कसं काय जाणार त्याला?
त्याला फाशीच दिली पाहिजे. आम्ही कशाला त्याला सोडवायचं? आम्ही पहिले त्याकडे बघत नव्हतो. आता हे असलं कृत्य केल्यावरती कोण जाईल त्याला बघायला? शक्यच नाही. आम्हाला त्याची तो मेला किंवा त्याला फाशी दिली तरी आम्हाला त्याची बॉडी घेण्यासाठी पण आम्हाला सरकारने बोलू नाही, त्याचा अंत्यविधी तिकडेच करावा हे आमचं जाहीर सगळीकडे मागणं आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या दोघांचा, आम्ही मध्ये आमचं काय करायचं? आम्ही कुठं जायचं? हा, आमचं सगळं सोडून आम्ही सगळं शेतभात आमचं घरदार सोडून काय करायचं? एक व्यक्ती आता त्याने केलेलं आहे, त्याला ती शिक्षा मिळलीच पाहिजे. पण आम्ही आता माझं अख्खं आयुष्य पडले पुढं. आमच्या इथली लोक काही सांगतायत माझ्याविषयी? हा प्रश्न आहे. त्याला कोर्टाने किंवा न्यायालयाने कुठलीही शिक्षा द्यावी, फाशी द्यावी किंवा अन्यथा काही करावं, परंतु त्याचा मृतदेह सुद्धा आम्हाला देऊ नये. आम्ही तो मागायला जाणार नाही अशी ह्या मुलाची आई आणि वडील, आई आणि मुलगा सांगत आहे. आम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. आणि ह्या आधीही त्याच्याबरोबर आम्ही कुठले संबंध ठेवले नव्हते. गेले 10 वर्षापासून आम्ही त्याच्या संपर्कात नाही. योग्य ते शासन कोर्टाने त्याला करावे, त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी या आईची आणि या मुलाची भावना आहे. अतिशय उद्विग्न भावना ह्या दोघांनी व्यक्त केली की स्वतः त्याचे नातेवाईक असताना सुद्धा ते म्हणतात की हा माणूस नालायकच आहे, नीचच प्रवृत्तीचा आहे आणि त्याला कोर्टाने लाज वाटते आम्हाला. त्याला स्वतःला बाप म्हणून घ्यायची स्वतःला लाज वाटते आम्हाला. इतकी वाईट त्याच्याबद्दलची भावना त्याच्या कुटुंबियाची आहे, तर समाजाची काय असेल? टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.